लागेल हे खोटं बोलायचं. सगळे नेते एकच असतात. का सरकार चालवत असताना सगळ्यांच्या बरोबर धरून जायला ना पाहिजे. एक पावलं मागं पुढं. कुठलं सरकार रात्री पाठवून जाऊन मरता शपथविधी घेताय तुम्ही, ते चालतंय. रात्रीच नोटबंदी करताय, ते चालतंय तुमचं. तुम्ही आरक्षण काय सरकार काढलंय? आरक्षणासाठी इथं बसला, मोर्चाला गेला, बसा उपोषणाला बसला. तुम्हाला किती दिवसानं आरक्षण दिलं? हैदराबाद गॅजेट आणि यात काय माहिती काय, शेतकरी नेत्यांनी आंदोलनाचं श्रेय वाटून घेण्यापेक्षा शेतकऱ्याचं समाधान कसं होईल द्यायला पाहिजे. याकडलं अवघ तालुक्यात, जिल्ह्यात, गावात नेता असणार शेतकऱ्यांचा, त्याला तुम्ही समावेश करून घेऊन आंदोलन मोठं करायचं का? आंदोलन 8 किलोमीटर जाऊन मिटवायचं. गावात आणि आता बदनाम करायला पाठिंबा यंत्रणा आहेत की तुमच्या? बदनाम असणार, तुमच्या संघर्ष करायला लागणार की बिगर संघर्षाचं मिळणार आहे काय? हो, सगळ्यात पहिला काय संघर्ष केव्हा होत होता? स्वातंत्र्याच्या अगोदर संघर्ष होतो. आता काय, आता संघर्षाला काय किंमत आहे काय? आता ह्याला कसं वास यायला माहिती का ह्या आंदोलनाला, की मराठा समाजाचे जरंगे पाटील साहेब आहेत नाही, ते आंदोलन घेतील शेतकऱ्यांच्या ताब्यात, शेतकऱ्यांचा आवाज उठवतील. त्या पद्धतीनं मॅनेज करून द्यावा भाऊ आहेत आपले, मॅनेज करायला एक्सपर्ट आहे. ते काय केलं, आज आपल्याच बाजूने नेते तयार केलेलं आंदोलन करायला लावलं आणि आंदोलन मिटवलं जातं. म्हणजे काय करायचं, आता दुसऱ्यांमध्ये करायचं नाही. आपला लक्ष घेऊ, चला काढा गाडी जाऊया अंतर्वादीला. काय तुमचं आता तुम्हाला तारीख घेऊन आलाय आणि आता हे तेवढं ठेवायला लागणार. जवळ किस्सा आहे, बच्चूकडे असू दे, अजून काय नेता असू द्या, आणि हे देवेंद्र भाऊचं सरकार सगळ्यांना मिळून शेतकऱ्याला येड्यात काढले आणि त्यातल्या निसर्गाने येड्यात काढले. तुम्ही आणि आम्हाला, आम्ही कुठं जरा हे आंदोलन तेवढं ताजं ठेवा म्हणतो, तुम्ही आणि आम्हाला गावात येड्यात काढा. पण आम्ही आता फसणार नाही. आम्ही आता राजू शेट्टी पुढे करेन किंवा जरगे पाटील पुढे करेन आणि आंदोलन तेवढं ठेवणार आणि सरकारला एकदा आम्ही फाडवणार. काय म्हणणार तुमचं याच्यामध्ये? आणि परत म्हणा ते जे मॅनेज झालं म्हणा की मॅनेज झालं म्हणा, मॅनेज झालं म्हणाल काय? हो, तुम्ही आंदोलन नागपूरला केल्यावर एक नाही, मुंबईला मिटवायला जाताय कसं? म्हणजे इथं तांदूळ टाकायचं आणि 2 सांगलीला जेवायचं, असं कुठं काय असतं? मग ते यायला पाहिजे होते. आणि आपल्या इकडं काय खंतखत आहे, पश्चिम महाराष्ट्रातनं इकडं सांगली, कोल्हापूर, सातारा इकडं शेतकरी उठत नाही. ठीक आहे, राजू शेट्टीच्या अंडरखाली आता मग उघड होणार काय? मला आता होणार की मनोदादाकडे जर केलं तर वातावरण ह्याला जातीवादात परत जाळ बसून तू काय समजून जातीवादाचा रंग जातीवादाचा रंग नाही याला. आता काय शेतकरी आंदोलनामध्ये जातीवाद म्हणून गेलते का लोक? शेतकरी म्हणून करतो आम्ही. शेतकऱ्याला ह्या सरकारनं फसवलं म्हटल्यावर सरकारला आता आम्ही पण घनकोटा दाखवतो की आमच्याकडे काय दुसरं पक्ष नाही का आणि कुठलं काय नाही. काय नाही, सगळं फरक पडणार. जोपर्यंत मतदार तुमचा स्वाभिमानी होत नाही तो पण काय परिणाम होत नाही सरकारवर. काय 100% फरक पडणार. काय म्हणणार तुम्ही? शेतकरी आहे, 100% फरक पडणार. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला आत्ता जे चालू आहे महाराष्ट्रातलं राजकारण, आंदोलकांनी फसवायचं, परत गुन्हे घालायचं आणि आता देतो नंतर देतो म्हणून खेळवत तिकडे इकडे बोलवून आंदोलन करणारे प्रामाणिक माणसं पण आहेत, त्यासनी बदनाम करायचं, त्याच्यामागं सरकारी यंत्रणा लावून. पण याचा सगळाच थेट परिणाम येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीला 100% होणार आणि इथनं दिसणार सुरुवात इथनं बेडगेत नाही. बघा शेतकरी बसत नाही, बसत नाही. आणि हे आंदोलन आम्ही आता तेवढं ठेवणार. त्याची तारीख काय असून किती तारीख असायची, परंतु राजू शेट्टी इकडं सगळेजण गोळा करून भेटून त्यांनी काय नेतृत्व करणं ह्या भागाचं तेवढं ठेवणार. त्याची जबाबदारी आता आमची.